वीजवाहक तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 4 झोपड्या जळून भस्मसात झाल्या। या घटनेमध्ये एक बालक आणि 2 शेळ्यांचा होरपळून दुर्दैवी अंत झाल्याची घटना कोल्हार भगवतीपूर येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। भगवतीपूर शिवारात सुनील बाबूराव देवकर यांच्या शेतजमिनीत भाऊराव सुधाकर वारे, बाळू सुधाकर वारे, राजू सोन्याबापू मध्ये, संदीप किसन खंडागळे या 4 कुटुंबाच्या शेजारी शेजारी झोपड्या होत्या। नेहमीप्रमाणेच सोमवार दिनांक 22 रोजी रात्री झोपडीबाहेर पुरुष मंडळी झोपली होती, तर या भागात बिबट्याची दहशत असल्यानं घरातील महिला आपल्या मुलांसमेत झोपडीत झोपल्या होत्या। दरम्यान मध्यरात्री या झोपड्यांवरून जाणाऱ्या विद्युत वाहक तारांच्या घर्षणामुळे शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणग्या झोपड्यांच्या पाचटावर पडल्या। यामुळे झोपड्यांना आग लागली। अचानक लागलेल्या या आगीमुळे जनावरांनी ओरडण्यास सुरुवात केली, त्यामुळे सर्वजण जागे झाले। मात्र आगीचं रौद्ररूप पाहून सर्वच घाबरून गेले। आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र आगीनं भीषण स्वरूप धारण केलं होतं। सुनील सोन्याबापू मध्ये भाऊराव वारे यांनी मोठ्या धाडसानं आगीत उडी घेऊन झोपडीत झोपलेल्या महिला आणि काही बालकांना बाहेर काढलं, परंतु या आगीमध्ये राहुल भाऊसाहेब वारे वय वर्ष 6 हे बालक आणि 2 शेळ्या होरपळून मरण पावले। या दुर्दैवी घटनेत भाऊराव वारे, राजू सोन्याबापू मध्ये आणि सोनल राजू मध्ये हे तिघेही 20% भाजलेत। सोनल राजू मध्ये हिला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं। घटनास्थळी लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, भगवतीपूरचे उपसरपंच अशोक दातीर, तलाठी सुरेखा अबूज, ग्रामविकास अधिकारी कोते, सर्कल पाटोळे आदींनी भेट देऊन पाहणी केली आणि घटनेचा पंचनामा केलाय। भगवतीपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं जळीतग्रस्तांना चटई चादरीचं वाटप तातडीनं करण्यात आलं, तर अशोक दातीर, प्रवीण मोहनीराज देवकर यांनी या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंची तातडीनं मदत दिली। 4ही कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान मयत बालकाचे वडील भाऊराव सुधाकर वारे यांनी घटनेविषयी अधिक सांगितलंय। काय रात्री 1 वाजता झाले, पण लक्षात नाही आलं। रात्री 1 वाजता झाले। काय काय नुकसान झालं? एक पोरग गेलं, शाळा गेल्या। किती वर्षाचा मुलगा? 6 वर्षाचा। 6 वर्षाचा मुलगा आणि शेळ्या गेल्या। शेळ्या किती गेल्या? 2 शेळ्या गेल्या आणि धान्य गेले। बर, मग आग विझवायला कोण कोण आलं होतं? आग विझवायला कोणीच नाही आलं। मग एकच काय विजलं का? चालूच होते रात्री? चालूच होतं। तर नाना पांडुरंग भोंडे आणि भगवतीपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक दातीर यांनीही या दुर्घटनेविषयी माहिती दिली। अशोक लक्ष्मण दातीर, उपसरपंच भगवतीपूर। आम्हाला सकाळी 7 वाजता ही घटना कळली। घटना समजल्यावर आम्ही इथं धाव घेतली। ग्रामसेवक यांना तलाठी मॅडमला फोन केला, सगळेच आले इथं। आम्ही त्यांना दवाखान्याची सोय केली, पोलिसांना बोलून घेतलं, इथले सगळं त्यांना मदत केली। या लोकांना सकाळी खाण्यापिण्याची सोय केली, यांना काही कपडे दिलेत, यांना रात्रीचे झोपण्यासाठी आमच्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केलेली आहे ग्रामपंचायतकडून। शासनाकडून यांना भरपूर मदत मिळावी ही मी अपेक्षा करतो। ही रात्री 1 वाजता म्हणजे झोपेल माणसं असताना त्याच्यानंतर हे जळीत झालं। वरून तारीचं जाळ पडल्यामुळे हे सारे झालेले। 2 शेळ्या गेल्या, धान्य गेलं आणि 1 लेकरू गेलं। म्हणजे सध्याला म्हणजे आम्हाला रुपयाचे सुद्धा राहिलेले नाही। शासनाकडून काहीतरी आम्हाला शासन तुम्ही मदत द्या, एवढीच आमची मिळावे आमचा संसार। न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एस्तान मीडिया, कोल्हार।